वर्धा रोडवर रिलायन्स पेट्रोलच्या समोर दुपारी 1:30च्या सुमारास एका चहा कॅन्टीनवर दोन युवक चहा पाणीसाठी थांबले होते। या दोन युवकांवर हल्लेखोर लक्ष ठेवून होते। तिथे त्यांच्यावर 10 ते 12 युवकांनी प्राणघातक हल्ला दगडाने व तलवारीने केला व तेथून पसार झाले। या हल्ल्यात एक युवक गंभीररित्या घायाळ झाला असून त्याला त्या अवस्थेत पुलगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार घेण्यासाठी आणले गेले, मात्र दुसरा युवक तेथून धाव घेऊन पसार झाला। गंभीर ओम राजेंद्र मांडवकडे वय 23 वर्ष राहणार पुलगाव या युवकावर हमला झाला। या युवकाला वर्धा रेफर करण्यात आले अशी माहिती प्राथमिक स्वरूपात मिळाली आहे। हल्लेखोर युवक आणि घायाळ युवकामध्ये पोलीस स्टेशन समोर रामनवमीच्या जुलूसमध्ये भांडण झाले होते अशी चर्चा आहे। त्यानंतर दोन्ही युवकांनी माफी सुद्धा मागितली होती, तरी पण या दोन्ही युवकांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला। वर्धा रोडवर कॅथवासच्या कॅन्टीनमध्ये दरवाजाचे नुकसान झाले असून घटनास्थळी वर्धा फॉरेन्सिक टीम आली। तिथे तलवार व रक्ताचे नमुने घेतले व पुलगाव पोलिसांची टीम पुढील तपास करीत आहे। अश्विन शाह, विदर्भ न्यूज, वर्धा।